श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय आहे, ज्या घरात देवासमोर पाणी भरून ठेवतात त्यांनी नक्की हा विषय ऐका. तुमच्यासाठी उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरेल. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले एक हे भांडं पाणी तुमचे नशीब बदलू शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचे असे रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून ह्या उपाय नक्की सुरू कराल. जय स्वामी समर्थ. पुराणात आणि विष्णू पुराणात असे सांगितले गेले आहे की देवाला अर्पण केलेले पाणी हे तीर्थ बनते आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळी सांगितले आहे की जल म्हणजे जीवन आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केले जाते तेव्हा ते साधे राहत नाही, तर पवित्र आणि ऊर्जायुक्त बनते. पूर्वीच्या काळात ऋषी मुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहिती होते की हे पाणी वातावरण शुद्ध करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तरी तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचे अनेक कथा ऐकायला मिळते. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण ह्यामागे विज्ञान काय सांगते? मित्रांनो, विज्ञानसुद्धा आज ह्या गोष्टीला मान्यता देते. पाणी हे एक असे तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकते. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचे नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण झालेले कंपनाचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतो आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ते रचना बिघडते. व ह्याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतो आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवते ते त्या भक्ताच्या ऊर्जेने भरून जाते. व मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्याचा फायदा काय होतो. सर्वप्रथम, हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ होते आणि कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरणात शुद्ध करून शांतता निर्माण करते. दुसरे म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढते, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरे म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवण्याची सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांचे आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळाले लागले. चौथे म्हणजे आरोग्यावरही ह्याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला शुद्ध फायदे होतात. पाचवा आणि खूप महत्त्वाचा म्हणजे पितृदोष निर्विकरणासाठी हे पाणी उपयोगी ठरते. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमके कसे करायचे? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर अनेक स्वच्छ तांब्यात किंवा पितळाचे भांडे घ्या व त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडेसे गंगाजल मिसळा आणि त्या देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. पाणी रात्रभर तसेच राहू द्या व सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडेसे प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही हे एक करू शकता की ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र हा 11 वेळा म्हणाले. व मित्रांनो, आज गुरुवारचा पवित्र दिवस आहे आणि अशा दिवस उपवासाची सुरुवात शुक्रवार आहे. पवित्र दिवस आहे आणि असा दिवस ह्या उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे.
पाणी नाही तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकंच सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवू शकते. अनेकदा तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. मग बघा कसे तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतात. मित्रांनो, आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आणि अनुभवयुक्त सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवताना, तेव्हा हळूहळू तुमच्या मनातील बदल होऊ लागते. सुरुवातीलाच तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचे मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असे वाटते तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हो, एक छोटासा आवाहन आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे, तर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे आयुष्य बदलू शकते. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना तर आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका. कारण ही एक गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडे ठेवतो नाही, तर आपल्याला घरातील शुद्धतेचे आणि शांततेचे आमंत्रण देतो असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही औषधासारखे काम करते. आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठे स्थान दिले आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसे मन शांत तसे जीवन सुंदर. आणि शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी उपयोगी पडतात. तेव्हा तुम्ही रोज हे नियमितपणे देवासमोर पाणी ठेवत जावा. तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि हेच शिस्त तुमचे आयुष्य घडवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासूनच सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण करायला आणि हळूहळू तुमचे संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हेच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काही समजत नाही, पण मन चिडचिड करते, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहरी संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागते. मन शांत होते, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणे सोपे होते. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तेव्हा मनात हळूच बोला, स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख शांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. ही छोटी प्रार्थना खूप मोठी काम करते. कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून ह्या उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल तुमचे श्वास शांत होतोय, मन हलके होते आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती होय. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहिती आहे का? तो का आहे शांत मनात. आणि हे शांत मन मिळवण्यासाठी हा छोटेसे उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते, हा उपाय फक्त ऐकू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतःचा बदल जाणवा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त एक पाऊल तुम्ही टाका, उरलेले 100 पाऊल स्वामी स्वतः चालतील. मित्रांनो, आजपासून हा उपाय सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा. कारण भक्ती वाटल्याने वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुन्हा एकदा मनापासून बोलते, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.